दुपारची ऊन एवढी कडक झाली आहे की बाहेर निघायची इच्छाच होत नाही, पण काय थंड खायची इच्छा झाली तर बाहेर तर पडावंच लागतंय. हाय फ्रेंड्स, मी प्रगती तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत करते. तर मी निघाले होते कोण आणण्यासाठी आणि त्रिशूला मी घरी सोडून गेले होते, तर बिचारी रडत बसलेली होती. आल्या आल्यास ना मी तिला कोण दिलं, तर तिची स्टाईल बघा ना, कोणत्या स्टाईलने ती कोण खात आहे. त्यानंतर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं जत्रेला, त्यामुळेच ना मी छान अशी माझं आवरून घेतलं, त्रिशूला पण आवरून दिलं. आता माझं तर आवरलेलंच होतं, पण त्रिशूच्या पप्पाचे तर काही कामच संपत नाही. त्यांचे कामं चालू होते ना, मी इथे त्यांची मस्त अशी वाट बघत होती, पण ते काही यायचं नावच घेत नव्हते. शेवटी आम्ही निघालो जत्रेसाठी. तर तिकडे बघा ना, बाकी लोक परत घरी जात आहे आणि आम्ही जत्रेमध्ये जात आहे. मला वाटलं आता तिथं कोणीच नसणार, पण तिथे जाऊन बघतोय तर भरपूर असे लोक होते. एवढी मोठी नव्हती, छोटीशी जत्रा भरलेली होती, पण 4-5 दुकाने लागलेली होती. आतमध्ये गेलो, मस्त असं एन्जॉय केलं. त्यानंतर ना त्रिशूसाठी आम्हाला बलून्स घ्यायचे होते, पण आम्ही तर कॅश पैसे घेऊनच गेलेलं नव्हतं आणि त्यांच्याकडे काही स्कॅनर पण नव्हतं. त्यामुळे मग आम्ही तशीच घरी आलो. त्यानंतर काय, आता तर गॅसचं प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे मी इथे ना मस्त अशी चूल पेटवून घेतलेली होती. मस्त असं भात ठेवलेलं होतं आणि बाकी सगळं स्वयंपाक पण करून घेतला. चला तर मग भेटू आपण अशा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा.